आज आपण साबुदाण्याची खिचडी करूया। जरा चमचमीत आणि खूप दिवसांनी खायचे, कारण उपवास आता खूप दिवस झाले उपवास नाही आहेत, त्यामुळे खूप दिवसांनी खायचे, त्यामुळे मस्त चमचमीत करायची। आणि कसं आहे, बारका साबुदाण्याची करणार आहे बरं का मी, म्हणजे पचायला जरा हलकी होते आणि शिजतेही ती चांगली व्यवस्थित। आता त्यामुळे काय गारवा झालेला आहे, पाऊस खूप पडला काल, गारवा छान वाटते, मस्त वाटते, त्यामुळे चमचमीत खायची इच्छा झालेली आहे। आता काय केलेलं आहे, मी आधी परातीमध्ये सगळा भिजवलेला, रात्री भिजवला बरं का साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा त्याच्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। असं मोठ्या पसरड्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजवलेला ओतून घ्यायचा, त्याच्यामध्ये कूट किंवा ओलं खोबरं कूट घालून घ्यायचं आहे, थोडं जाडसर करायचं बरं का कूट। त्याच्यानंतर मीठ, हे साखर आहे, मी साखर टाकते, साखर आणि मीठ। आता आपण हे असंच ठेवायचं करून आणि थोडीशी वरनं कोथिंबीर घालायची आणि नंतर मिक्स करायचे थोडं। आता मी हे तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात भरपूर जिरे घालून घ्यायचे, म्हणजे त्याची चव चांगली लागते। त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या, तुम्हाला जेवढे तिखट घालायचं, आता हे जाडच मिरच्या, त्यामुळे तिखट कमी आहे। आणि त्याच वेळेला उकडलेला बटाटा घालायचा, तो किती पाहिजे तुम्हाला तेवढा तो बटाटा घाला। आता माझ्याकडे एकच होता उकडलेला, मी एकच घालते, तुम्ही 2-3 घातले तरी चांगलं आहे। छानपैकी परतून घ्यायचं, मिरचीला चांगले डाग पडले पाहिजेत, बटाटा पण थोडासा परतला गेला पाहिजे छानपैकी, आणि मंद गॅस ठेवायचा थोडासा आता, आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता छानपैकी मिरच्याही परतल्या गेलेल्या आहेत, मीडियम गॅस करायचा आता। आणि हे आपण जे सगळं मिश्रण तयार केलेलं आहे हे सगळं ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेते, गॅस कमी करायचा आहे, ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने गॅस कमी जास्त ठेवला की नाही की खिचडी खाली लागणार पण नाही आणि छान परतली जाते ती। आणि मग त्याचा कसं होतं, एक डाग पडणं, करपणं असं काही खराब होत नाही, त्याच्यामधलं करपलं जात नाही। आता ही मी मंद गॅसवर करते सगळं। आता सगळीकडे साबुदाण्याला सगळं काही लागलेलं आहे, मिक्स झालेलं आहे। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते, कारण त्याला वाफ आली पाहिजे छानपैकी। बंद झालेला आहे, झाकण काढून बघते मी, थोडंसं हलवून घ्यायची, वर खाली करायचं, म्हणजे कसं तो वरचा साबुदाणा खाली जातो, खालचा साबुदाणा वर आला की छान ते दोन्हीकडने परतलं जातं। आता थोडा वेळ परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण काढून हलवलेली आहे का खिचडी दोनदामध्ये, त्यामुळं आता हे बघा त्याचा रंग पण बदललेला आहे, त्याचे दाणे सगळे पाणीदार झालेले असतात, म्हणजे जो पांढरा रंग होता ना तो संपूर्ण जातो आणि व्यवस्थित आता ही खिचडी शिजलेली आहे छानपैकी। आता आपण ही गॅस घालवते आणि आता आपण मस्तपैकी खाऊया ती। ही खिचडी बिन जर उपवासाची करायची असेल की नाही तर त्याच्यामध्ये कांदा घातला तरी छान लागतं बरं का, कांद्याने पण छान लागतं, मस्त लागतो कांदा घातला की। अशी इतर वेळेला सुद्धा सहज खिचडी करायची आणि खाऊन मोकळं व्हायचं। घरातलं पोहे उपीटापेक्षा खिचडी करायची, खायची, छान लागतं, मस्त खायचं घरातलं आणि छान राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।